संवाद वाचकांशी. तुमच्याशी संवाद साधताना मला एक विलक्षण समाधानाचा अनुभव येतोय. आरोग्यवाणीच्या माध्यमातून जनसामान्यांचं आरोग्य प्रबोधन होत आहे, हीच ती समाधानाची बाब. अनेक वाचक, अनेक मित्रांनी मुद्दाम फोन करून स्वतः भेटून ह्या उपक्रमाविषयी जाणीवपूर्वक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. प्रोत्साहन दिलंय, प्रेरणा दिलीये, विषय सुचवलेत, सूचना केल्यात. ह्या मालिकेचं पुस्तक तयार करावं, ध्वनिफीत तयार करावी, म्हणजेच ती अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, असा मौलिक सल्लाही दिलाय. वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ डॉक्टर्सनी देखील ह्या लोकशिक्षण संकल्पनेला दाद दिली आहे. ह्या सर्व मार्गदर्शक, हितचिंतक, प्रेरक आणि प्रोत्साहक व्यक्तींना मनपूर्वक अभिवादन. अनारोग्याच्या कारणांचा शोध घेताना आपल्याला असं लक्षात आलं आहे की अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता हीच आपल्या दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या आजाराची मुख्य कारणं आहेत. सर्दी पडसे, खोकला, जुलाब, फ्लू, कावीळ, न्यूमोनिया, टीबी, लेप्रसी, पोलिओ असे साथीचे अनेक रोग, अशा अनेक आजारांचं मूळ कारण आपली वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता आहे. जंतुजन्य आजारांमुळे आपल्या दैनंदिन कार्यावर खूप गंभीर परिणाम होत असतात. साधी सर्दी किंवा पडसं जरी झालं तरी 3-4 दिवस कामाची दांडी होऊन जाते. काविळीसाठी महिनोन महिने विश्रांती घ्यायला लागते. टीबीसाठी तर 8-9 महिने औषधं घ्यायला लागतात. याचा परिणाम आपल्यावर, आपल्या कुटुंबांवर, आर्थिक बाबींवर आणि सामाजिक स्वास्थ्यावर होत असल्यानं या आजाराचं प्रतिबंधन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे आपल्या लक्षातच येत नाही. आजार होऊन गेल्यानंतर आपण तो विसरून जातो, पण तोच आजार दुसऱ्याला, तिसऱ्याला, अनेकांना होतो. जेव्हा त्याची व्याप्ती भयानक होते ना, तेव्हा त्याला आपण आजाराची साथ येते असं म्हणतो. कोविडमध्ये आपण हे अनुभवलं आहे. अनेक मृत्यू होतात आणि मगच आपले डोळे उघडतात. खरंच उघडतात का हो? तेव्हापुरती आरडाओरड होते, गोंधळ होतो, सार्वजनिक जीवन उद्ध्वस्त होतं. पण ह्याला सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. ह्याची आपल्याला कल्पना आहे का? डासांमुळे मलेरिया, फायलेरिया, येलो फीवर, चिकनगुनिया, डेंग्यू हे आजार वर्षानुवर्ष होत आहेत. काही फरक पडतोय का? डास होऊच नयेत म्हणून परिसराची स्वच्छता ठेवण्यासाठी आपण कधी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहोत? रस्त्यावर पचापचा थुंकण्यानं अनेक आजार पसरतात, हे आपल्याला माहीत नाहीये का? टीबी सारखा आजार आज कित्येक जीव घेतोय. पान खाऊन, तंबाखू खाऊन पिचकारी मारणाऱ्यांची संख्या काही कमी आहे? सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जित करणे हा तर आपला जन्मसिद्ध हक्क आहे असं आपल्याला वाटतं. आव, आमांश, टायफॉइड, कॉलरा, जंत हे आजार हे अशा घाणेरड्या सवयींमुळे पसरतात. पण आपल्याला याची जाणीव आहे का? आजही सकाळच्या वेळी रस्त्याच्या बाजूनं फुटपाथवर उघड्यावर प्रातर्विधी चालूच आहे. खरूज, गळू, इसब, गजकर्ण, डोक्यातील केसातील उवा ह्या वैयक्तिक अस्वच्छतेमुळे पसरतात. हे काही आपल्याला ठाऊक नाही? पण अनेक जण रोज आंघोळ देखील करत नाहीत हो. तलावाच्या घाणेरड्या पाण्यानं कपडे धुणारे अनेक जण हेच कपडे स्वच्छ म्हणून वापरतात. आजच्या भारताला ही गोष्ट पटणारी नाही. बागेत गेल्यावर भेळ, पाणीपुरी, पावभाजी खाणारे लोक तिथेच कचरा आणि खरकट टाकून देतात आणि मग घाण करतात. हे ओंगळवाणं चित्र बदललं पाहिजे. आपली उदासीनता आपल्याला सोडायला हवी. आत्मपरीक्षण करायची आता वेळ आली आहे. स्वच्छ भारत, सुंदर भारत या नुसत्या घोषणा न राहता नियोजनपूर्वक विकास आपण स्वतःच करायला हवा. सार्वजनिक शौचालय, झोपडपट्ट्या, मैदानं, बागा, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, शाळा, कार्यालय, कारखानं ही ठिकाणं लख्ख असायला हवीत. तरच आपला देश स्वच्छ राहील, आपला परिसर स्वच्छ राहील. प्रत्येकानं सार्वजनिक स्वच्छतेचा हा ध्यास घेतल्यास आपोआपच अनेक संसर्गजन्य आजार कमी होते. शेवटी आरोग्य ही संपत्ती, निरामयता हेच आपलं वैभव हे लक्षात घ्यायला हवं. आरोग्यवाणीच्या माध्यमातून आपण निरामय जीवनासाठी आरोग्य यज्ञ नावाचा ज्ञानयज्ञ केला.
याची परिपूर्णता होताना मला आज विलक्षण आनंद होतोय. मला जाणीव आहे की एवढ्या छोट्याशा पुस्तकात आरोग्याविषयी सम्यक आणि संपूर्ण माहिती देणं खरंच अवघड आहे. शरीराची रचना, कार्य, रासायनिक क्रिया प्रक्रिया, आजारपणात होणारे शरीरातील आणि अवयवातील बदल, निरनिराळ्या व्याधींची कारणमीमांसा, व्याधीवर होणारे औषधोपचार, त्या औषधांचे साईड इफेक्ट्स, आजारांचं प्रतिबंधन, व्याधींचे उपचारांमध्ये आहार, व्यायाम, मानसिकता, अनुवंशिकता, वातावरण यांचा परिणाम, अशा अनेक गोष्टींचा ओहापोह आपण यात केलेला आहे. पण हा आवाका खूप प्रचंड आहे हो. जगभर अनेक गोष्टींवर संशोधन चालू असून प्रत्येक बाबतीत आरोग्यशास्त्र वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ करण्याचे प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत. ह्या परिस्थितीत आपली भूमिका महत्त्वाची आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे आपण आपलं कुटुंब, आपला देश आणि आपली वसुंधरा पृथ्वी निरामय करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. अशा प्रत्येक प्रयत्नाचे मोल अमोल आहे. थेंब थेंब एकत्र येऊन प्रवाह होतो. एक एक प्रवाह एकत्र येऊन ओढे होतात आणि मग ते नद्याला मिळतात आणि त्याचा अथांग महासागर होतो. तसंच हा आरोग्य यज्ञ निरामय क्रांतीचा एक बिंदू आहे. आपल्यासारख्या सुजाण वाचकांच्या हृदयात पेटवलेली ही ज्ञानज्योत आहे. समर्पण आणि सद्भावनेनं ही ज्योत पेटवून आपण निरामय जीवनशैलीच्या उन्नत वाटेनं जाऊया. मनपूर्वक धन्यवाद. योग्य आहार, सुयोग्य व्यायाम आणि आपल्या हाती घेतलेल्या कार्यात सर्वमान्य आचरण करणाऱ्या आणि झोप आणि जागृतावस्था यांचा समतोल राखणाऱ्या व्यक्तीला, म्हणजेच सुजाण, सुबुद्ध आणि सुसंस्कारित व्यक्तीला ज्ञान दुःखाचा परिहार सांगते. म्हणूनच ज्ञानोपासना महत्त्वाची असते. स्वतःच्या हितासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी, उत्कट सुखासाठी स्वतःचं धडपडणं महत्त्वाचं असतं. आरोग्यवाणीत दिलेल्या या माहितीचा आपण आपलं वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवन स्वच्छ आणि संपन्न करण्यासाठी उपयोग करूया. एक आदर्श दिनचर्या, परिसराची स्वच्छता, व्यसनमुक्ती, लोकसंख्येवर नियंत्रण, पर्यावरणाचं संरक्षण अशा लोकाभिमुख कल्पना राबवून सुखी होऊया. शुद्धी दे, बुद्धी दे हे दयाघना, शक्ती दे, मुक्ती दे आमच्या मना. डॉक्टर वासुदेव रायते. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.